नाम सलमान शेख है और मैं NAFS का स्टूडेंट हूँ। हम यहाँ थाने से आए हैं मुंबई, और हमें यहाँ का मतलब ट्रेनिंग का जो एक्टिविटीज़ वगैरह है, ट्रेनर्स बेस्ट क्वालिटी की ट्रेनिंग वगैरह देते हैं। और यहाँ की एक्टिविटीज़ वगैरह बहुत अच्छी तरीके से होती है, जैसे ड्रिल्स वगैरह जो होती है फायर में, जैसा होस ड्रिल, लैडर ड्रिल, स्ट्रेचर ड्रिल, जितने भी टाइप्स की ड्रिल्स वगैरह होती है सब बेस्ट क्वालिटी की ट्रेनिंग। और इसमें यहाँ आने के बाद हम मतलब पहले इतने एक्टिव नहीं थे, जितने भी हम स्टूडेंट्स थे। हम लोग को पहले स्टार्टिंग में थोड़ा स्ट्रगल करना पड़ा, मतलब थोड़ा हार्ड लगा, लेकिन जैसे डे बाय डे मतलब 1-2 दिन निकला, उसके बाद हम लोग को बहुत बेटर फील होने लगा हमारे बॉडी में। और मतलब जैसा जैसा मतलब हम लोग एक्सरसाइज वगैरह किए, हम लोग को बहुत बेटर फील होने लगा इधर। तो ये इंडिया की बेस्ट, सही में ये फायर एंड सेफ्टी की नंबर 1 इंस्टीट्यूट मतलब कॉलेज है। हिंगे बबन सुभाष, मी पुण्यातून आलो। हा कोर्स करताना प्रॅक्टिकलची खूप गरज आहे, त्यासाठी आम्ही NAFS नागपूरसाठी ट्रेनिंगला 10 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी आलेलो। त्यानंतर आम्ही ज्यावेळी ट्रेनिंग चालू झालं तर 2 दिवस आम्हाला भरपूर त्रास व्हायला लागला, पण इथले सिनियर्स आणि इथल्या स्टाफनं आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आमच्याकडनं सगळं ट्रेनिंग चांगल्या प्रकारे करून घेतलं। त्यानंतर आमचा थोडा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आम्ही आज सगळ्या चांगल्या प्रकारे ही ट्रेनिंग पार केलेलं आहे। तेव्हा मी आज नक्की म्हणू शकतो का हे इन्स्टिट्यूट इंडियाज नंबर 1 आहे। थँक्यू। I'm from Mumbai. I have came here for special training in NAFS college. Here the training are very tough, but we have to cooperate with them. The staff members and the sirs and seniors are very cooperative with us. Just do your hard work and give them the best. We have there are 5 qualities of a fire and safety officer. We have gained this all 5 qualities: physically fit, mentally alert, eager to learn, sound of command. The canteen facilities are good over here. All are very comfortable with us. माझं नाव फरहान रुमानी, मी NAFSचे स्टुडंट आहे। मी फायरची ट्रेनिंगसाठी आता नागपूरला आलो होतो 10 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी। की फायरची फील्ड आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिकली नॉलेज असणं खूप जरुरी आहे। त्यासाठी थेअरी 20 आणि 80% तर प्रॅक्टिकली सगळं करायचं असतं। त्यासाठी आता आले होते ती त्यातला ह्या 10 दिवसातला मोप काही शिकायला मिळालं आहे। जी प्रॅक्टिकली नॉलेज पाहिजे ना, ती आता मोप काही शिकायला मिळालं आहे। जसा लॅडर जी हाईट, वर कटा हाईट जी असतात कन्स्ट्रक्शनला जास्ती, तर त्यातला आम्हाला हाईटचा ही भीती असते। त्यातला मग ह्यातला त्यांना कोणी लॅडर दाखवले, लॅडरवर चढूया, त्यांनी जी एक भीती असते ना ती माणसाची कमी होतं। त्यानंतर आता सुबहला उठणार टाईम जी आहे ना, टाईमचा आता मोप इम्पॉर्टंट दिलं जातं। 1 मिनिट वर खाल होऊन जमत नाही अजिबात पोरांना, नाही तर मग सरळ तो दिस ॲब्सेंटी लावतात। आणि आता जी स्टाफ जी आहे ना ती मोप बेहतरीन स्टाफ आहे, का की सगळा सांभाळून घेतात ती लोक पोरांना ॲडजस्ट, का की पोरा घराशी लांब आहेत त्यामुळे। आणि एक सेफ्टी ऑफिसर असतं, त्यात फिजिकली तो फिट असला पाहिजे आणि मेंटली पण एकदम अलर्ट असला पाहिजे। ती सगळं हाताळल्यावर ना मोप काहीसं शिकायला मिळालं। याचा स्टॅमिना मारतं, सुबहला उठल्यानंतर रनिंग करवतात, त्याने जी सुबहची एक्सरसाइज आहे ना ती सगळी कव्हर होतं। त्यानंतर होस पाईप जी फायरचा मेन इम्पॉर्टंट ही आहे, ती सगळं दाखवता जातं। होस पाईप ड्रिल, वर्क ॲट हाईट ह्याबद्दल सगळं दाखवतं।